16 मे 2025 वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण। आजच्या या भयंकर क्राइम स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो। 16 मे 2025 रोजी पुणे जिल्ह्यातील भुकुम गावात 24 वर्षीय वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह तिच्या सासरी आढळून आला। सुरुवातीला ही घटना आत्महत्या म्हणून समजली गेली, परंतु पोस्टमॉर्टम अहवालात गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले मित्रांनो। वैष्णवी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून होती। तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल करताना तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि जाऊ करिश्मा यांच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचे आणि तिच्या हत्येचा आरोप केला। तक्रारीनुसार 51 तोळे सोने, फॉर्च्युनर कार आणि 2 कोटींच्या जमिनीची मागणी करण्यात आली होती। तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला। पोस्टमॉर्टम अहवालात गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी शशांक, लता आणि करिश्मा यांना अटक केली। राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सध्या फरार आहेत आणि त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेंद्र हगवणे यांना पक्षातून निलंबित केले आहे। महाराष्ट्र महिला आयोगाने वैष्णवीच्या 10 महिन्यांच्या मुलीला तिच्या आईवडिलांकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत। या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे। हुंडा, कौटुंबिक छळ आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे। सध्या पोलीस तपास सुरू आहे। न्याय मिळवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद मित्रांनो।